हॅलो, मी डॉक्टर शिल्पा नाईक. वेलकम टू अर्बन ओएसिस. ही माझी हळद जुलै महिन्याच्या एंडला मी हळद लावली होती. रीलमध्ये तुम्ही बघू शकता. अर्बन ओएसिस मध्ये मी रील टाकला होता जुलै 28 अराउंड जुलै एंडला. त्याच्यामध्ये हळदीचे बेणे मी दाखवले होते आणि मी नंतर दुसऱ्या दिवशी लगेच लावली होती हळद. 3 महिन्यांनी पहा केवढी पानं आली आहेत. आधी हळदीची पानं येतात, भरपूर पानं आली आहेत. ह्या वेळेला मी 3 नवीन हळदीचे प्रकार लावले, सेलम, लॅकडॉंग आणि कस्तुरी हळद. त्याशिवाय मी दरवर्षी जी गेले 4-5 वर्ष लावते ती स्थानिक व्हरायटी, लोकल व्हरायटी एक आहे ती तर लावलीच, ती अडॅप्ट झाली आहे माझ्या टेरेसला, ती लावली आहे. आंबे हळद लावलेली आहे. काळी हळद माझ्याकडे आहेच, खूप वर्ष झाले. ती पण मी वेगळ्या पॉटमध्ये दुसरीकडे लावली आहे. ती खूप ॲग्रेसिव्हली वाढते, तुम्हाला दाखवते ती नंतर. अशा प्रकारे मी 6 प्रकारच्या हळदी एक 15 ते 16 असे पॉट्स आहेत त्याच्यामध्ये लावलेली आहे. तुम्हाला दाखवते. अशा पॉटमध्ये लावली आहेत. काही हळद आहे ती 18 इंच, ही 18 इंचचा उंचीचा पॉट आहे. काही 12 इंच बाय 12 इंच अशा पॉट्स मध्ये लावले. काहींची मोठे मोठे पानं आहेत. आता ह्या पानाच्या मिडरीफला असं लाल आहे, म्हणजे ही आंबे हळद आहे. इवन काळ्या हळदीला पण असं मिडरीफला रेडिश आपल्याला दिसतं, ती काळी पण हळद असते. पण इथे मी आंबे हळद लावली आहे आणि ही जी हिरवीगार पानं आहेत ही हळदीची आहेत. हळदीचे जेव्हा बेणे लावले मी पॉटिंग मिक्स मध्ये, तर त्या पॉटिंग मिक्स मध्ये नीम पेंड घातली होती, कंपोस्ट घातलं होतं, माती होती आणि परलाईट होतं, म्हणजे अशी जरा भुसभुशीत केली होती माती. आणि त्याच्यानंतर मला काही पेस्टिसाइड वगैरे, एवढा पाऊस झाला पण काही पेस्टिसाइड वगैरे मी स्प्रे केलेले नाहीये. ऑक्टोबरमध्ये आता खत दिलं आणि नोव्हेंबरमध्ये जीवामृत दिलंय आणि आता दर महिन्याला मी खत देणार आहे. आपल्याला काही हळदीला पेस्टिसाइड वगैरे लागत नाही पॉट मध्ये घालायला. हार्वेस्ट करायला, तयार व्हायला 8 ते 10 महिने लागतात. आता 3 महिन्यात एवढी आली, अजून 4-5 महिन्यात जानेवारी फेब्रुवारी पर्यंत साधारण तयार होईल. मला लेट झाला लावायला, त्यामुळे थोडी लेट होईल हार्वेस्ट करायला. तर हे सगळे चेरी टोमॅटो गेले 2 महिने मला खूप हार्वेस्ट मिळत आहे चेरी टोमॅटोचा. हे वेल असतात. मला वाटतं टोमॅटो हे कंपॅनियन प्लांट आहे हळदीचं, कारण मी हे लावलेले नाहीये चेरी टोमॅटो, ते आपलेच आलेले आहेत. मी जे घरचं खत देते, होम कंपोस्ट देते, किंवा दरवर्षी येतात माझ्याकडे चेरी टोमॅटो, तर त्या मे बी मातीमध्ये, की मी तीच माती वापरत असते, त्यामुळे मे बी मातीमध्ये डॉर्मंट सीड्स असतील, पण ते आपले आलेले आहेत. आणि इथे सगळ्या पॉटमध्ये आलेले. ही खूप हवेशीर आहे, इथे ऊन येतं आणि एक 8-10 महिन्यापुरते मी इथे पॉट्स ठेवलेले आहेत. त्यामुळे इथे उजेड भरपूर, हवा खेळती राहतीये, त्यामुळे इथे मे बी आलेले असतील. आणि खूप हार्वेस्ट मिळतो आहे मला चेरी टोमॅटोचा आणि हळद पण खूप छान वाढते आहे. म्हणजे जे झाडं एकमेकांबरोबर खूप छान वाढतात, उत्पन्न चांगली देतात, त्यांना कंपॅनियन प्लांट्स म्हणतात किंवा सहचर झाडं आपण म्हणू शकतो. त्यांचा एकमेकांना फायदा होतो. मे बी हळदीमध्ये कर्क्युमिन असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात, त्या मदत करत असतील टोमॅटोला. म्हणजे टोमॅटोला काही कीड येत नाहीये कुठे. टोमॅटो
मध्ये पण काही केमिकल्स असतात, ते पण काही रिपेल करत असतील, पेस्टिसाइड्स किंवा मुळकूज वगैरे जी होते हळदीला, ती होऊ देत नसेल मे बी टोमॅटोमुळे. पण टोमॅटो मला आता इथे दिसत आहे की टोमॅटो आणि हळद हे छान कंपॅनियन प्लांट्स होऊ शकतील. चेरी टोमॅटो त्यांच्या नीड्स पण बऱ्यापैकी सेम असतात. त्यांना पूर्ण ऊन लागतं, टोमॅटोला पूर्ण ऊन लागतं, थोडं ओलसर माती लागते, वेल ड्रेनिंग सॉइल लागते. काळी हळद पण मी लावली होती, मागच्या वर्षी लावली होती, ती खूप आली होती. काळी हळद खूप ॲग्रेसिव्हली वाढते, म्हणून मी ती काढलीच नव्हती, कारण फार जशी लागेल तशी मी काढत होते. त्याच्यामध्ये लिंबाचं झाड पण छोटं होतं, म्हणून मी ती काढली नाही. मग मे पासून खूप पानं सुरू झाली आणि आता ती वाळायला पण लागली आहेत. काळ्या हळदीची पानं खूप ॲग्रेसिव्हली वाढते काळी हळद. मी तुम्हाला दाखवते, ती दुसऱ्या पॉटमध्ये ठेवलेली आहे, त्याची पानं पण वाळून गेली आहेत आता. बऱ्याच वेळा मी तशीच ठेवून देते काळी हळद, ती चांगली राहते पॉटमध्ये आणि परत त्याला पानं यायला लागतात, परत ती वाढते. त्यामुळे काढली नाही हळद, जिथे जिथे मी काढली नाही हळद, काही राहिलं बेणं किंवा हळदीचा तुकडा, तिथे परत झाडं यायला लागली आहेत. मी दाखवते तुम्हाला, माझ्या टेरेसमध्ये पण काही झाडं लावली आहेत मी पॉट्समध्ये हळदीची, ती दाखवते तुम्हाला. ही काळी हळद आहे, हे पहा, ह्याच्यामध्ये पण अशी लाईन आहे, रेडिश कलर आहे मिडरिबला. आणि ही काळी हळद खूप वाढली आहे आणि ही आता वाळायला पण आली आहेत ह्याची पानं काही काही. ही लिंबाचं झाड आहे, इथे लिंबाचं झाड असल्यामुळे मी, हे एक मोठं लिंबू आहे, हे लिंबाचं झाड असल्यामुळे, हे पण तयार आहे, हे लिंबाचं झाड असल्यामुळे मी हळद काढली नाही ही मागच्या वर्षी, पण ती आपोआप आली ह्या वर्षी. ती हळद, काळी हळद खूप वाढते आणि औषधी पण आहे, पण खूप वापरत नाही आपण, म्हणून मी ती लागेल तशी काढते. मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हळद नक्की लावा पॉटमध्ये. तुमच्याकडे कॉमन टेरेस असेल, रिकामी जागा असेल, तर हळद पॉटमध्ये लावणं खूप छान ऑप्शन आहे आणि नक्की लावा, आपल्याला भरपूर हळद मिळते. फेब्रुवारी मार्चमध्ये जेव्हा हळद तयार होईल तेव्हा मी नक्कीच त्याचा व्हिडिओ करीनच. सी यू नेक्स्ट वीक. थँक्यू.